पाप्या इथले भात खाल्ला बुवा आता दुपारी सुट्टी झाली होती मस्त दणकावून खिचडी खाली तुला सांगतो आता मला झोप येते काकांवर वर्गात मला पण सुस्ती आल्यासारखी झाली बोर आल्या आता काय माहित काय होतं तर होय रे पाप्या तो मागच्या सुट्टीत ती बोर आणले जमा करून ते आहेत का बॅगीत दिबर मला 2-4 थोडे लय खावाटले बोर आता अरे 2-4 जरा आता येत चल तुला पण घेऊन टाकतो 1-2 जरा पटकन खाऊन घेऊ आपण पोरं यायच्या आधी चल पोरा हो ते आता नवीन सर आलेत का इंग्रजीला ते अर्ध्या तासाने येणार आहेत तोपर्यंत आहे ना मला इथं तुमचं मॉनिटर बनवलेलं आहे आणि जे बी बोलन त्याचे मी नाव इथं फळ्यावर लिहिणार आहे बरं का त्याच्यामुळे आता अजिबात कोणी बोलायचं नाही अभ्यास करीत बसायचं हो का हे जी शिकणार का आपल्याला आता बोलायचं का नाही बोलायचं तर बोल नका पण ते आपले नाव लिहून बरं का ती बेकार ती पोरगी पाप्या राम्या तुम्ही भुनभुन बंद करा बरं का नाही तुमचं नाव लिहिन इथं हा सरला येऊस्तर थांबा शांत बस सांगतो तुम्हाला पप्पू आणि रामेश्वर कोण ओरडले रे ते पटकन नाव सांगा नाही तुम्ही सगळ्या तुमचे सगळ्याचे नाव फळवले कोण ओरडले पटकन सांगा अय राणी मी नाही बरं का ओरडलो तुला आताच सांगतो मी ओरडलो ना अजिबात गणपत पप्पू रामेश्वर हा येते का बोलले का असं आहे का बर बघतो यांच्याकडे थांबा राणी तू बस जाई आता मी बघतो यांच्याकडे काय ते मी माने सर आजपासून तुम्हाला इंग्रजीचा मास्टर आलोय हा आणि मी तुम्हाला आता इंग्रजी सगळ्याला बोलायला शिकणार आहे हा तर पहिले आता तुम्ही काय करा पप्पू गणपत आणि राम तिघं पुढे या आणि अंक धरा ओ सर आम्ही नाही बरं का बोललो त्या राणी उगाच आमचे नाव लिहिले आम्ही बिलकुल बोललो हा करा हो मास्तर आम्ही बोललोच नाही तर ती उगा आमच्यावर राग काढायला लागली पोरगी बर मला माहिती मला तुमच्या तोंडाकच बघून वाटतं तुम्ही किती बेकार येतं काय करा तुम्ही अंक धरा हा मग कळून तुम्हाला काय येतं मास्तर तुम्ही आता आम्हाला अंक धरायला लावताल पण शाळा सुटल्याच्या नंतर तुमची गाडी पंक्चर करून टाकीन हा मग कळून तुम्हाला काय येतं त्याच्यामुळे सांगतोय कसं आहे थोडं दमाने घ्या येते यायला ही पोरं तर जरशी बेकार दिसत मला काय बघावं लागेल ना याला माहितीच नाही अजून मी माने सर कसा आहे हा आता उद्यापासून एक काठीची घेऊन येतो वर्गात बर असं आहे का आता तू गाडी पंक्चर करणार का मी बर ठीक आहे मग मला तर बाबा जरशी घेऊन राहावं लागेल मग तर चला आता सगळ्यांनी हाजरी द्या पप्पू उपस्थित रामेश्वर हाय सर मी हाय वर्गात सर गणेश काय सर काय बोला ना सर अरे येणार सगळ्या मी तुला हाजरी द्यायचं सांगितलं येस सर विस सर काही असतं नसतं प्रेझेंट सर प्रेझेंट बरं आता तू मराठीतून सांगा लागलं अहो तुम्ही कसं इंग्रजी मास्तर आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजीमधून बोललो मी सविता येस सर राणी येस सर जॅकलिन प्रेझेंट सर आता मी काय करणार आहे आता तुमच्या सगळ्याचे ना आपण रिडिंग घेऊ म्हणजे मी तुम्हाला एक पॅरेग्राफ वाचायला लावून ते तुम्ही वाचून टाकायचा इंग्रजीमध्ये हा मारायला लागली का वाट आता पहिलेच आपली इंग्रजी बांधे आणि आता इज्जत घालतो काकाला आपली यावर झाला हा यार मला पण इंग्रजी येत नाही आता काय करावं काय माहिती ती जॅकलिन ती मध्ये बसली तिला इंग्रजी ती बरं का अरे ती इंग्रजी आवला देती पप्प्या आणि रामू तुम्ही काय कुसूर बुसूर लावले हा चल रामू तू उठ ऐक नाही होत बारी हा येस सर उठतो हा त्या तिथं पलीकडच्या फळ्यावर नोटीस बोर्डवर आहे ना ती पेपर लावलेले का त्याच्यावर आहे ना इंग्रजी लिहिली तिथला पहिला पॅरेग्राफ वाचून टाकायचं once upon a time the tiger in jungle rearing अरे काय वाचित तू हा अरे नुसतंच खाऊ सुटला की रे तू जस काय तुला कापायला चाललं असं वाटायला लागला अरे तुला इंग्रजी वाचायला जर अँड द नुसतं वाचायला लागला तू हा सकाळी भाकर नव्हता खावणाला अरे आता मी बघितलं 15 मिनिटापूर्वी तू 2-3 पराती भात खाल्ला रे इथं आणि तुला काय वाचता येणार का अहो सर येते थोडं मला इंग्रजी थोडी कच्ची नाही बस खाली काय बने यायना जायना काही पप्प्या आता तू उठ तू वाचा दुसरा पॅरेग्राफ तू वाच हा कर चालू कर माझ्याकडे नको बघू चल चालू कर पाटकी अहो सर मी काय इंग्लंड मध्ये पैदा झालो का मी महाराष्ट्रात पैदा झालो ना मला इंग्रजी वाचता येत नाही तर आणि पहिल्या मास्तरांनी मला काही शिकलेलं नाही त्याच्यामुळे मला काय इंग्रजी वाचता येत नाही अरे तुम्ही सगळेच गायबाने कसे रे चल होय तू अंगठे धर इकडे हा नीट अंगठे धर हा नीट अंगठे धर तुला आता अर्धा तास उठूनच येत नाही थांब ओय गणेश तू उठ आता चल तू बाहेर यायला चल पटकन काय हो मास्तर
बर मास्तर म्हणतो का मला थांब तुला दाखवतो हा चल तिसरा पॅरेग्राफ वाचू चल. हो सर मला असली फालतूची कामं सांगायचं नाही हा. दुसरं काय असलं तर सांगा. हे वाचायची आणि लिहायची कामं माझ्याकडून बिलकुल होणार नाही. अरे तू कोणाचं पोरग रे अरे इतकं दलिंदर पोरग मी अजून बघितलं नाही रे मी 15 वर्षापासून मास्तर आहे पण सर मी माझ्या बापाचं पोरग आहे. अरे गायबाने तर त्या बापाचं नाव काय तुम्हाला काय करायची हो माझ्या बापाचं नावाचं? गप्प बसा ना. मायला लय दलिंदर पोट्टे भेटले रे भाऊ अवघड या पोराला शिकवून उद्या शाळेत येताना त्या बापाला घेऊन यायचं त्याशिवाय यायचंच नाही शाळेत तो दाखलाच काढून देतो थांब तुम्ही कोणी हो मला दाखला काढणारे सर? हा हे तुम्ही माझ्या बापाला घेऊन माझ्या बापाला तुम्हाला हाणायच सांगतो त्याच्याला. थांबा. मायला रे असले दलिंदर पोट्टे कस काय भेटले मला काय माहित कुठंच बघितले नव्हते आतापर्यंत टिंग 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 टिंग. ए चला रे मधली सुट्टी झाली. चला रे. ए चला 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 पळा पळा पळा. ओ मास्तर सगळेच पोट्टे गेले तर मी पण जातो. सगळेच गेले आता मी तरी कशाला थांबू मी बी जातो चला